सर्वांना नमस्कार. आजपासून आपण MCQ सेशन स्टार्ट करत आहोत. तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आपण सुरुवात करूया. द शेप ऑफ इंजिनिअरिंग स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम डिपेंड ऑन मटेरियल कंपोजिशन, टेम्परेचर, पियर हिस्ट्री ऑफ अ प्लास्टिक डिफॉर्मेशन, हीट ट्रीटमेंट ह्या चारींवरही डिपेंड असतं आणि हा क्वेश्चन माडा 2022 विचारला होता. According to assumption for simple bending equation, the material of a beam is isotropic and homogeneous. Of the following law define that the stress is a proportional to strain within elastic behavior is a Hooke's law. The measure of a deformation caused due to external loading is called strain. एक्सटर्नल लोडिंगमुळे जे डिफॉर्मेशन कॉज होतं त्याला स्ट्रेन म्हणतात आणि इंटरनल लोडिंगमुळे जे डिफॉर्मेशन कॉज होतं त्याला स्ट्रेस म्हणत असतो. द रेशो ऑफ अ डायरेक्ट स्ट्रेस टू व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन इज बल्क मॉड्युलस. The intensity of a stress which cause unit strain is called modulus of elasticity is denoted by E. हे काय बोलताय? स्ट्रेस ची इंटेन्सिटी जी कॉज होतं त्यालाच आपण स्ट्रेन म्हणतो. स्ट्रेस अपॉन स्ट्रेन मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी असते. इन स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम up to which one of following Hooke's law is valid till तो मॉड्युलस ऑफ रेझिलन्स. मॉड्युलस ऑफ रेझिलन्स म्हणजे काय? हे काय असतं? स्ट्रेन एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम इज कॉल्ड मॉड्युलस ऑफ रेझिलन्स. द shear stress required to produce unit rate of a shear strain is called viscosity. Reciprocal of a mass density is commonly applied to gases is known as a specific volume. Reciprocal of mass density हे काय असतं?